लग्नाच्या काही वर्षांनी त्याचं तिच्यातील इंटरेस्ट कमी होतं का? तो आला. तिने त्याला जेवण वाढलं. जेवणानंतर त्याने थोडा वेळ न्यूज पाहिल्या आणि मग काही वेळ आपल्या बाळासोबत खेळला आणि तो झोपला. ती भांडी घासून आली. तिने त्याला झोपलेलं पाहिलं. ती त्याच्या बाजूला जाऊन झोपली. तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवळू लागली. त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि बोलला, झोपू दे ग, आज खूप काम होतं, थकून गेलोय. तसा तिने तिचा हात काढून दुसरीकडे कुशी करून डोळे मिटले. तसे तिला त्यांच्या लग्नानंतरचे ते दिवस आठवू लागले. तिचं नाव होतं राजश्री. तिला प्रेमाने सगळे बेबी बोलायचे. राजश्री दिसायला खूप सुंदर होती. गोरोपान शरीर, भरलेले उरोज, तिच्या चालण्यात वेगळीच मादकता होती. राजश्री आणि सागरचं लग्न 4 वर्षापूर्वी झालेलं. त्यांना 2 वर्षाचं गोंडस बाळ होतं. राजश्री आणि सागरचं लग्न घरच्यांनी ठरवलेलं. राजश्रीला सागर पहिल्या नजरेतच पसंत आलेला, तर सागरला राजश्री एका क्षणातच भावून गेलेली. साखरपुड्यानंतर राजश्री आणि सागर दिवसभर फोनवर बोलायचे. 2-3 वेळा भेटले देखील होते. पण सागरने इच्छा असूनही कधीही एकांताचा फायदा नाही उचलला. तर राजश्रीनेही कधी त्याला उत्तेजित नाही केलं. दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं होतं. लग्नानंतर नवीन जोडपे हनीमूनला महाबळेश्वरला गेले. रूमवर पोहोचल्यावर आधी सागर फ्रेश झाला. मग राजश्री सुद्धा आंघोळीला गेली. सागरच्या मनात आता फिरायला कुठे जायचं, मार्केटमध्ये कधी जायचं, काय काय पाहायचं, असं खूप काही चालू होतं. तेव्हापर्यंत राजश्रीची आंघोळ झाली होती आणि राजश्री बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरूमची कडी बाहेरून लावली आणि कडीच्या आवाजाने सागरची नजर तिकडे गेली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. राजश्री टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली. तिचे ते ओले केस, कोरेपान शरीर, त्यावरून घरघरणारे पाण्याचे थेंब अचानक तिच्या उरोजांमध्ये जात होते. ते पाहून सागरच्या अंगावर शहारे आले. त्याच्या हृदयात एक हलकीशी कळ आली आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले. तो तिच्याकडे स्तब्ध होऊन बघत राहिला. अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला लाजल्यासारखं झालं. त्याने नजर खाली केली. तसं तिनेही टॉवेल आवळून स्वतःला सावरत आपले कपडे घेतले व परत बाथरूममध्ये गेली. इकडे सागरच्या नसानसा तुफान दौडू लागलेलं. सागर थोडा वेळ तसाच बेडवर आडवा झाला. तेवढ्यात राजश्री ही कपडे बदलून बाहेर आली. दोघंही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. थोडा वेळ तसाच गेल्यावर सागरनेच राजश्रीला हाक मारली आणि बोलला, संध्याकाळ होत आली, चल आपण सनसेट पॉइंट बघून येऊ. राजश्रीनेही त्याला होकार दिला. तसं सागरने टॅक्सीला फोन केला आणि दोघेही बाहेर फिरायला निघाले. फिरून झाल्यावर संध्याकाळी जेवण करूनच दोघेही रूमवर परत आले. सागरच्या मनातून दुपारी पाहिलेलं ते चित्र अजूनही जात नव्हतं. रूमवर आल्यावर दोघंही फ्रेश झाले आणि झोपायच्या तयारीला लागले. आज पहिल्यांदा दोघे एकमेकांसोबत बेड शेअर करणार होते. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार घोंगावत होते. त्या दिवशी थंडी देखील खूप कडाक्याची पडली होती. राजश्री थंडीने कापत होती, तर सागरही गारटला होता. दोघेही बेडवर आले. तिथे दोघांसाठी एकच मोठा ब्लँकेट होता. ब्लँकेट अंगावर कोण घेऊन झोपेल या विचारात असतानाच सागर राजश्रीला म्हणाला, अगं तू घे ब्लँकेट, मी चादर घेतो अंगावर. राजश्रीलाही खूप थंडी लागत होती. मग तिने पण लगेच ब्लँकेट अंगावर घेतला आणि झोपू लागली. इकडे सागरनेही चादर अंगावर घेतली आणि तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण थंडी खूप असल्याने तो कुडकुडू लागला होता आणि या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता. राजश्रीच्या हे लक्षात आलं. तसं ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही पण ब्लँकेटमध्ये या. तसा सागरनेही ब्लँकेट अंगावर घेतला आणि दोघे गप्पा करू लागले. गप्पा करता करता सागरचा हात अचानक राजश्रीच्या उरोजांना लागला आणि त्याचं शरीर खूप उत्तेजित झालं. त्याने लगेच हात बाजूला केला. राजश्रीला पण तो स्पर्श आवडला होता, पण ती काहीही बोलली नाही.
थोडा वेळ बोलता बोलता दोघे जवळ येऊ लागले. आता दोघांनाही आपल्या भावनांवर कंट्रोल होत नव्हता. सागरने अचानक राजश्रीचा हात हातात घेतला. राजश्रीने लगेच डोळे घट्ट मिटले. सागरने तसाच तिच्या ओठांचा चुंबन घेतला आणि दोघांच्याही शरीरात गरम रक्त वाहू लागले. मग सागरने हळूहळू तिच्या चेहऱ्यावर चुंबन घ्यायला सुरुवात केली. राजश्री सुस्कारे टाकू लागली. आता राजश्रीच्याही शरीराला सागरचा तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. मग सागरने तिचे उरेस दाबण्यास सुरुवात केली. त्याच्यावर चुंबन करू लागला. तसा राजश्री उत्तेजनेने मदमस्त झाली होती. सागरने स्वतःचे आणि तिचे सगळे कपडे उतरवले. दोघेही नग्न होऊन एकमेकाला सर्पाच्या जोड्यासारखे चिपकले आणि त्या रात्रीचा आनंद लुटू लागले होते. त्या दिवसानंतर सागर राजश्रीसोबत रोजच कामक्रीडा करायचा. राजश्रीला देखील त्यात खूप आनंद यायचा. रोज तो तिच्यासाठी काही ना काही घेऊन यायचा. दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं. त्यानंतर त्यांना बाळ झालं आणि त्यानंतर सागर तिच्यासोबत कधी कधी संबंध ठेवू लागला. आता तिला वाटू लागलं होतं की सागरचा आपल्यातील सगळा इंटरेस्ट संपला आहे आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि तेवढ्याच सकाळचा अलार्म वाजला. सागर उठून आंघोळीला गेला. राजश्री तशीच बेडवर झोपून राहिली.